राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। देवराम सूर्यवंशी, उपाध्यक्ष आप नवी मुंबई। छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना अनेक मान्यवरांना मी नमन करून असं सांगू इच्छितो की 2014 पासून नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांना खोटी विधाने देऊन, नोकऱ्या देऊन अनेक असे त्यांनी विधाने खोटी दिलेली आहेत आणि त्याचप्रमाणे आता त्यांनी या सध्या 2024च्या निवडणुकीमध्ये हिंदू मुस्लिममध्ये तेढ निर्माण करावा, जातीवाद निर्माण व्हावा अशा पद्धतीचे विधाने करत आहेत। आणि शिवाय आमचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चांगलं शिक्षण आणि स्वास्थ्यासाठी एवढी कामगिरी दिल्लीमध्ये केलेली असताना त्यांच्याकडे काही एक पुरावे मिळत नसताना सुद्धा त्यांना अटक जाणून बुजून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अटक केलेली आहे। हे फार मोठी चूक केलेली आहे आणि त्यांना भोगावं लागेल। आणि आमचे ठाणे लोकसभाचे लोकनेते राजेंद्र विचारे साहेब यांनी ठाण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये एवढी चांगली कामगिरी केलेली आहे। आज त्यांनी दिघा स्थानक त्यांनी निर्माण केलेलं आहे। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी रेल्वेचे क्रॉसिंग करता येत नव्हते ते क्रॉसिंग त्यांनी निर्माण केलेलं आहे। त्यांनी सुशोभित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, बऱ्याच कामे केलेले आहेत आणि त्यांनी त्याच्या कामाचा लेखाजोखा त्यांनी नवी मुंबईमध्ये दिलेला आहे। अशा प्रकारे हे आपले जे नेते आहेत राजेंद्र साहेब हे चांगले काम करत असल्याने आणि या भाजप सरकारने जी चाल खेळलेली आहे त्याला तोंड देण्यासाठी इंडिया आघाडी निर्माण झालेली आहे। इंडिया आघाडी ही त्यांना तोड देणार आणि त्यांना हरवणार आणि आमचे आम आदमी पार्टीचे सर्वांचे पक्षाचे मते या इंडिया आघाडीवर असणार। आम आदमी पार्टीनं चांगल्या प्रकारे दिघा असेल, नवी मुंबई असेल या ठिकाणी वर्चस्व आपलं निर्माण केलेलं आहे आणि आम आदमी पार्टीचा लोक एक आशेने पाहत आहेत आणि आपण मशालीचा प्रचार राजेंद्र विचारे साहेबांना निवडून देण्यासंदर्भात कशा प्रकारची रणनीती आखली आहे? आपण प्रस्तुत केलेला प्रश्न फार खरंच छान आहे आणि आम्ही खरोखर असं आखलेलं आहे की मी आम आदमी पक्ष, शिवसेना, त्याचप्रमाणे काँग्रेस असे प्रत्येक पदाधिकारी आम्ही बरोबर जाऊन मशालचे चिन्ह सगळ्यांना सांगणार आहे। आणि ज्या लोकांच्या मनामध्ये आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने जे एक हे केलेलं आहे हिंदू मुस्लिमचा तो ते निर्माण केलेला आहे तो धुवून काढण्यासाठी आम्ही घरोघर जाऊन मशाल घेऊन मशालचा आम्ही प्रचार करणार आहे आणि अशा प्रकारे राजेंद्र साहेबांना निवडून देऊ। आज आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष धनंजय शिंदे साहेब या ठिकाणी मैदान रॅलीमध्ये त्यांनी सहभागी झाले आहेत। अनेक इंडिया आघाडीचे नेते या ठिकाणी आले आहेत। या सभा भरण्याच्या या दरम्यान आज जो पदयात्रा झालेली आहे मोठी बहुसंख्येने
सर्व पक्षाचे इंडिया आघाडीचे सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व एकजुटे निर्माण होऊन आज त्यांनी राजीव विचार साहेबांना हातभार देत आहेत आणि राजीव विचार साहेबांना हातभार देऊन त्यांचा हाथ बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत की तुम आगे बढ़ो राजीव साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा प्रकारच्या ज्या घोषणा देऊन ही बहुसंख्य पदयात्रा आज काढलेली आहे फार कौतुकास्पद आहे.